वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. भाई आजची व्हिडिओ खूप मोठी आहे. स्किप करू नका व्हिडिओ अजिबात. आज स्टार्ट करूया आपली बॅक वर्कआउट अँड ट्रॅप वर्कआउट. आजच्या वर्कआउटमध्ये एक नंबर पंप आलेला आहे आणि तुम्हाला हे पण सांगतो आजचा वर्कआउट बिगिनर्ससाठी नाही आहे. आपण आज प्रत्येक मसलचे मास्टर सेट घेतलेले आहेत. आज पहिल्याच आपण घेतला कॉन्सन्ट्रेटेड बॅक ट्रॅप युझिंग बार्बर रॉड. यामध्ये आपला बॅक ट्रॅप पण हिट होतो आणि जो बॅक शोल्डर मसल असतो तो पण हिट होतो. हा सेट तुम्हाला जास्त नाही 70 डिग्रीवरती बेंच सेट करून परफॉर्म करायचं आहे. एल्बो जेवढं समोर ठेवतील तेवढे समोर ठेवायचं आहे आणि रॉड जो आपला असतो तो अप्पर चेस्टपर्यंत आणायचा आहे. यात आपण या वेटमध्ये आपण एक सेट घेतला. एका सेटमध्ये टोटल पहिले हाय टू लो वेट घेतला. सेकंड व्हेरियंट घेतला आपण लो टू हाय, असे 2 घेतले. पहिले तुम्ही चेक करता आम्ही लाईट वेटने घेतलेला आहे. लाईट वेट आम्ही कमी करत गेलो आहे 2.5 kg. आणि सेकंड पुढचा तुम्ही सेट बघू शकता ज्यामध्ये आम्ही 5-5 किलोनी वाढवत गेलेलो आहे. हा परत एकदा सांगतो, बॅक ट्रॅप बॅक शोल्डर साठी आहे. आज रोशनदा आणि देवात आपण फुल डेडिकेशनमध्ये आहे. ते पण बोलतात भाई आज काही हो वर्कआउट असा करायचा ना बॅक फुटली पाहिजे साफ. बोला ठीक आहे. ट्रॅक होती काय चल जास्त एवढं थांब 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 चल चल. काही असो, व्हिडिओमध्ये लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट पास करा. तुमच्या कमेंटवरती आम्हाला समजतं आमच्यात काय चुका होत आहेत काय नाही. तुम्हाला काय सेटमध्ये काय वाटत असेल वेगळं तर आम्हाला विचारू शकतो नक्की. आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये सांगू कोणता सेट कसा मारत आहे काय मारत आहे ते. त्यामुळे बिंदास विचारू शकता तुम्ही आम्हाला. आम्ही तुम्हाला सगळं काही सांगू शकतो. मस्त 5 more 1 come on 2 तुझी ट्रॅप दाखव पूर्ण ट्रॅप दाखव की पाठी. हां हां 2 more अजून एक होल्ड 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 पूर्ण होल्ड होल्ड पूर्ण मस्त पण येऊ दे येऊ दे. चायला आधीच बोलो शेक मारता मारता एवढी हीट आहे, घामाची रेळ वाटत आहेत, त्यात लाईट गेली. या लाईटवरचा काय प्रॉब्लेम मला तेच समजत नाही. आता सध्या पाऊस नाही पडत आहे तेव्हाच एवढी लाईट घालवत आहेत. पाऊस पडल्यानंतर किती लाईट घालवतील काय माहीत. तुम्ही चेक करू शकता. आता आम्ही हेवी वर्कआउट करतो आहे. याच्यामध्ये हेवी सेटमध्ये आम्ही 5-5 किलोनी वाढवतो आहे. तुम्ही ट्राय करा. जर तुम्ही बिगिनर असाल तर हे सेट ट्राय करू नका. हे सेट बिगिनरसाठी नाही आहेत, हे ॲडव्हान्स सेट आहेत. बिगिनरसाठी सेट तुम्हाला मी जुनी व्हिडिओ बनवलेली आहे. ते सेट तुम्ही सध्या बोलले तरी 3 ते 4 महिने घ्या. 3 ते 4 महिने तुमचा जेव्हा बेसिक मसल ट्रेन होईल पूर्णपणे, तुम्हाला वाटतो आहे बाबा माझा बेसिक मसल बनलेला आहे, आता मला थोडा ॲडव्हान्स जायची गरज आहे, तेव्हा त्याच्यावरती मी अजून थोडे ॲडव्हान्स मसलसाठी पण सेट बनवलेले आलेले आहेत. ते तुम्ही एकदा ट्राय करा. त्याच्यानंतर हे ॲडव्हान्स सेट आहेत.
हे जोपर्यंत तुमचे जिममध्ये 5 ते 6 मंथ कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत हे सेट तुम्हाला परफॉर्म करायचे नाही आहेत. नंतर आपण घेतला सीटेड केबल रो युझिंग वाईड ग्रिप. यामध्ये पण आपण मास्टर सेट घेतला. याच्या पुढे आपण घेतलेले सगळे म्हणजे प्रत्येक प्लेटमध्ये एक एक मास्टर सेट मारलेले आहे आणि प्रत्येक मास्टर सेटमध्ये टोटल 5-5 सेट असे मारायचे. यामध्ये तुम्हाला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटली मारायचं आहे. आमची व्हिडिओ थोडी आम्ही मोठी असल्यामुळे थोडं फास्ट फॉरवर्ड केलेली आहे, नाहीतर आम्ही पण स्लो मॅच मारलेलं आहे. यात तुम्हाला एल्बो तुमच्या शोल्डरच्या लाईनीमध्ये घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे जेवढं पाठी तुम्हाला प्रेस करता येतील ना लॅट्स तेवढे पाठी प्रेस करायचे आहेत. हा सेट लक्षात ठेवा लॅटसाठी नाही आहे. हा सेट तुमचा सेम ॲज आपण जो याच्या आधी वर्कआउट केलेला त्याच्यासाठीच आहे. एक मिडल ट्रॅप्स आणि बॅक शोल्डर. तुम्ही चेक करू शकता कुठे कोणत्या मसलवरती प्रेशर येतं आहे किंवा समजून जाईल. तुमची जर साईड व्ह्यूमध्ये तुमची बॅक जर फ्लॅट दिसत असेल, तुमची बॅक जास्त अशी ब्रॉड आणि फुगीर दिसत नसेल तर तुम्ही हे सेट ट्राय करू शकता. याच्यामुळे तुमची बॅक पूर्णपणे फुगीर दिसेल आणि शेप पण गोल येईल. त्यामुळे हे सेट तुम्ही जरूर ट्राय करा. स्टॉप करू काय यानंतर जो आपण सेट घेतलेला आहे तो 70 डिग्री सीटेड केबल रो आहे. या सेटमध्ये आपला लॅट्सवरती प्रेशर येतो. तर लॅट्समध्ये पण आपल्या कोणत्या लॅट्सवरती प्रेशर द्यायचं आहे त्याच्यावर डिपेंड असतो. आपण 70 डिग्री याच्यासाठी घेतलेलं आहे की हा सेट जेव्हा आपण मारतो तेव्हा जो इनर लॅट्स असतात त्याच्यावरती जास्त प्रेशर येतो. त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा सेट मारेल ना पूर्णपणे लॅट्स बाहेरपर्यंत सोडायचे आहेत. लॅटसाठी खूप सारे सेट आहेत, त्यामधला हा एक सेट आहे आणि यात पण आपण मास्टर सेट घेतलेला आहे. मी चाललो रे फोन आला मला. सगळ्यांना रिले भेटली. मी बोललो आता हे मारताय तर चला बोलू आपण फुल स्टॅक मारू, म्हणून मी फुल स्टॅक घेतला. त्यांची मग खेचताना देताना गाण फाटलीच. सेट मारता माझी फाटली ती वेगळी. मोठ्या हुशार करून मी वेट घेतला, पण स्टार्टिंगला काय नाही वाटला. स्टार्टिंगला 3
रेपिटेशन मी 3 सेट बरोबर केले. जेव्हा लाईट वेट होत गेला, लाईट वेटला अशा पालख्या उडल्या की भाई लास्टला मसलमध्ये ताकदच झाली नाही खेचण्यासाठी. अरे सर काय म्हणताय सर सांगतो काल झोपडे आणि तुम्ही चेक करा, माझा एल्बो पूर्णपणे आतमध्ये आहे. जेवढा एल्बो तुमचा आतमध्ये राहील तेवढा चांगला त्या सेटसाठी. आणि बाहेर पण पूर्णपणे लॅट खोलायचे आहेत आपल्याला. आज बहुतेक सगळे आपले सेट लॅट्ससाठी आहेत, त्यामुळे तुम्ही हे सेट जरूर ट्राय करा. जेवढे लॅट्स तुमचे बाहेर येतील तुमचं तेवढं बॅकवरती चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे डिझाईन पण चांगली येईल आणि बॅक पण चांगल्या प्रमाणे ग्रो दिसेल. पिपिरी वाचली पिपिरी वाचली आणि ही पिपिरी आणि काही बिगिनर्स असतात ते बेसिक वर्कआउट सोडून ॲडव्हान्स वर्कआउट ट्राय करतात यूट्यूबची व्हिडिओ बघून. पण एक लक्षात ठेवा, यूट्यूबवरती जेवढे इन्फ्लुएन्सर आहेत तुम्ही बघू शकता, ते बिगिनिंग वर्कआउट केव्हाच टाकत नाहीत. बिगिनिंग वर्कआउट यामुळे टाकत नाहीत तर त्या टायमात त्यांच्या बॉड्या नसतात. जर बिगिनर वर्कआउट त्यांनी टाकलं तर एवढे व्ह्यूज येऊ नयेत म्हणून ते बिगिनिंग वर्कआउट टाकत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या व्हिडिओ बघा, चेक करा नीट, तुम्हाला समजून जाईल. ते डायरेक्ट ॲडव्हान्समध्ये सेट चालू करतात ज्या टायमाला त्यांच्या बॉड्या ऑलरेडी बनलेल्या असतात. तुम्ही जर त्यांच्यासारखे ॲडव्हान्स सेट डायरेक्ट मारायला घेतले तर मसल बनणार नाहीत, हे लक्षात ठेवा. पहिले बेसिक मसल बनवा, त्याच्यानंतर ॲडव्हान्स मसलमध्ये घुसा. देवाचं पायाचा पावडर नसता तर देवादा आता कुठल्या कुठे असता. त्यानंतर आपण घेतलं आहे कॉन्सन्ट्रेटेड लेईंग लॅट पुल डाऊन युजिंग फंक्शनल ट्रेनर. यामध्ये तुम्हाला पूर्णपणे झोपून लॅट पुल डाऊन परफॉर्म, जसं आपण लॅट पुल डाऊन स्टँडिंगमध्ये किंवा सिटिंगमध्ये मारतो तसं सेम आपल्याला झोपून मारायचं आहे. झोपून याच्यामुळे मारायचं आहे की आपल्याला झोपल्यामुळे ना पिनचा पूर्णपणे सपोर्ट भेटतो आणि पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटली मारतो. बॅकची हालचाल झिरो असते, पूर्ण लॅटचीच हालचाल होते. हा सेट तुम्ही एकदा ट्राय करून बघा, कसा लॅट फाटून येईल ना तुम्हाला समजून जाईल. यात पण मास्टर सेट घेतला आपण. सीडला आज आपण चान्स केला, भाई एवढं दिवस वर्कआउट करत नाही आमच्यासोबत, एवढं बघितलं आम्ही जाम जाम एवढं दिवस समजावायचा प्रयत्न करत होतो, समजत नव्हता. त्याला घेतला आज आमच्यासोबत वर्कआउटला. व्हिडिओ टाकली नाही कारण व्हिडिओ खूप मोठी आली असती म्हणून त्याची व्हिडिओ बनवली नाही, पण तो आज रडला आहे. बघूया उद्यापासून आपल्याला वर्कआउट येते का. आणि देवा पाटीलने आज आपल्याला चॅलेंज केलेलं आहे. तो बोललेला आहे नेक्स्ट मंगळवारी जेव्हा आपली हॅमस्ट्रिंग वर्कआउट असेल तेव्हा तो बोललेला आहे 150 उठक बैठका तो मारणार आहे. तर बघूया, त्यांनी चॅलेंज नाही कम्प्लीट केलं तर त्याला नेक्स्ट वीकमध्ये 300 बैठका मार लागणार. बोलते मी आज हे बघितलं बोलते मोर आज पाऊस पडेल बोलते. दिसत नाही काय, काढून येऊ काय हा मोबाईल घ्यायला, काढून नाही काढून असं वरनं काढतं भारी.
बोल बोल. हो 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 चालेल. हो हो Come on. Good. Bye. Yeah, good. Okay, come. One, two, three, four, five. Five. Six, seven, eight, one, nine, 10. Udah tenang tuh. Udah. त्यानंतर आपण सेट घेतला कॉन्सन्ट्रेटेड कॅलिफोर्निया बॅक प्रेस युझिंग फंक्शनल ट्रेनर. हा आपण चेस्टच्या दिवशी जो डंबेलनी मारतो चेस्टसाठी, हा बॅकसाठी आहे. पण यात फक्त फरक एवढंच आहे, आपण डंबेलनी नव्हे तर आपण फंक्शनल ट्रेनरनी रोप पुल करतोय. यामध्ये आपल्याला फ्रंट लाईटवरती जास्त प्रेशर येतो. जेवढं कॉन्सन्ट्रेटली आणि एल्बो आत ठेवून माराल तेवढं चांगलं. आणि तुम्ही यात चेक करू शकता, चेस्टच्या टायमाला आपण डंबेल खालच्या साईडला नेतो, याच्यामध्ये आपण रोप वरच्या साईडला नेतो आहे. हाच डिफरन्स आहे. एकदम बाई. बढ़िया. चलिए जी. दाब खाती. ए जा पटापट. काय दोघं पण हे करतात. आम्ही तर भात घ्यावी. तिन्ही करू ना. हां. के. आता भात. आता. वर. हां. हे जाते. आता. हो तिथं. आता. बढ़िया. आता. चला. आरामात. येस. बढ़िया. Easy. मस्त.
hands up, nasty gun. बढ़िया ये दे आता आता अरे मला चला बड़ा पाया रे ये जब ये दिसला चार पाच पाच ये मतलब कबड्डी राईट अंडेदा नाही आहे ती अंडेदा संपले थोड्या वेळा तिला तर चालेल ना हा ये कपिला तुझे घर के होते ना वो बेसमेंट में होते होते तू लागते ठेव काय नाही लागते पण म्हणजे आहे तुला लागते त्याला काय बोलू अवकाश अवकाश पप्प्या घेत जलबात पुणे बघे. come on आता. Come on. easy Hands up, come on. easy Okay, चल. easy हा. चल बढ़िया Come on. मस्त चल लास्ट एक चल. ए झालं 6 चल ये. घेत खाईच मला. चल पकडून दे आता कुठं ना? विचार. मस्त. बात. पुणे बात. हा. चलो विंग बाहेर चल शाबास मस्त चल 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 Come on. Get. Come on. चल. घेत घेत चल. मस्त. मस्त पुढं सोड. टाकलं सोड. सोड पुढं, सोड पुढं. सोड, सोड, सोड. ए खूप मार होल्ड कर, होल्ड कर. हा, होल्ड कर. आता बघ. होल्ड कर. ती पण भारी आहे मोठी हा. हा. मस्त. Come on. Get. Come on, come on, come on. एक एक लास्ट लास्ट Come on. Come on. फुल स्टॅक मस्त 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 सोड. बरोबर. हा. बढ़िया कोपरे कोपरे समोर. समोर. हा. हा. चालला बघा इथं. पाच. दहा. पाच. मग वीस, साठ, साठ, साठ. हो, ठीक आहे, मान्य. दोन. नाही डोके पाहिजे चार. लाटा बेसा पुन्हा. एलुनी. आतमध्ये. हा. मुंगी काय करतात की आपले चल, समोर. समोर. चल, हा. विभाजन. Come on. दोन. तीन. हा. चार. चार. पाच. सहा. सात. आठ. नऊ. हा. एवढा पाहिजे. अजून कमी. त्याच्यानंतर तुमचा आणि आतला आवडता सेट बॅकचा लॅट पुल डाऊन यामध्ये पण आम्ही मास्टर सेट घेतला. प्रत्येक इच प्लेट कमी करता करता आपण रिपिटेशन वाढत येतो आहे. पहिल्या प्लेटला 5 रिपिटेशन, त्याच्यानंतर कमी करून 6, त्याच्यानंतर कमी करून 7, त्याचं कमी करून 8, त्याच्यानंतर कमी करून 9 आणि त्याच्यानंतर लास्ट कमी करून 10 रिपिटेशन. असे टोटल रिपिटेशनचा काउंटमध्ये आपल्याला मास्टर सेट मारायचा आहे. तुम्हाला वाटत असेल इझी आहे, इथं सेट मारून बघा. आणि मी परत एकदा सांगतो, हा सेट बिगिनर्ससाठी नाही आहे.
खेळ 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 मार, मार, मार. एक बॉल. हा, आता बराच, बराच. बराच, बराच. पूर्ण पूर्ण. हा, पाच मार. समोर. हा, ठेव. चल, चल. चल. सहा मार. मस्त कर इझी आरामात तू बोलतो, फाटा. शाबास एक बॉल ठेव. इझी आरामात सहा मारायचे. अरे. आता. आठ. मस्त दाब खाली मस्त हे चल मार. चल. हा, म्हणजे काय करतो, मार. मार, मार, मार. होता, होता. होय, होय. मार. मार. ये खाली. ठेव. हा. हा, हा. चल. हे बघ, हे बघ. हो, मार. मस्त चल मार. बोल. हा, आता. एक. काय करू नका, मागे या. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.